आपण बऱ्याच वेळेस फिरायला जातो, भटकंती करतो, मॉर्निंग वॉकला जातो. असं बाहेर गेल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी बघायला भेटतात. अशा नवनवीन काहीतरी बघायला भेटतं, जेणेकरून आपण त्यावर थोडासा विचार करतो. तर तुम्हाला कधी देवाची तुटलेली मूर्ती किंवा फुटलेला फोटो दिसला असेलच ना? आणि ज्यावेळेस तुम्ही हे बघितलात ना, त्यावेळेस तुम्हाला कुठला विचार डोक्यात आला आहे का? आणि आला असेल ना, तर मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर मी अशीच ज्यावेळेस फेरफटका मारायला गेले, तर मला असाच काहीतरी प्रकार दिसला आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात काय विचार आला, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ते आपण बघूया की माझा विचार काय होता आणि त्यातनं मला काय शिकायला मिळालं किंवा त्यामध्ये आपण काय करू शकतो, हे आपण आज आपल्या मध्ये बघूया. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी अशी शॉर्ट आणि स्वीट एक टिप देणार आहे ना, ती म्हणजे कुठल्याही अडचणीमधून तुम्ही लगेचच बाहेर पडू शकता किंवा तुम्हाला तिथून एक नवीन ऊर्जा मिळू शकते. ती मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ माझा नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तर मी आता जसं सांगितलं, बाहेर फेरफटका मारताना मला असं काहीतरी दिसलं, जेणेकरून मला माझे विचार थोडंसं डोक्यात आलं. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मला एक अशी मूर्ती दिसली आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आपण कसं ना, म्हणजे एखादी तुटलेली वस्तू किंवा फुटलेली वस्तू लगेच घराबाहेर फेकून देतो, भले ती देवाची मूर्तीच का असे ना, पण आपण बाहेर फेकतो. आणि त्यावेळेस मला असा विचार आला की ही मूर्ती तुटली म्हणून आपण बाहेर फेकतो, तर त्याचप्रमाणे जर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण अशा अडचणीमध्ये तुटल्या गेलो, हिंमत हारल्या गेलो, तर आपलंसुद्धा असाच हाल होईल. ते तर देवाची मूर्ती होती, पण आपण तर माणूस आहोत. तर विचार करा, अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही कुठल्या अडचणीमध्ये आपण हिंमत हारतो किंवा आपण तुटतो, त्यावेळेस मात्र आपणसुद्धा आपल्या नातेवाईकामधनं किंवा आपल्या मित्रमंडळीपासून थोडेसे दुरावल्या जातो. तर ही जगाचीच रीत आहे असं म्हणूया. पण यामधनं बाहेर पडण्यासाठी, अशा काही अडचणीमध्ये हिमतीने आपण पुढं जाण्यासाठी आपण काय करू शकतो आणि आपल्यामध्ये काय बदल करू शकतो, आपण काय करायचं आणि काय करायचं नाही, हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर ज्यावेळेस आपल्याला अशा अडचणी येतात, तर आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या भूतकाळातून बाहेर पडायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण भूतकाळामध्ये राहतो ना, की म्हणजे या अमक्या वर्षी माझ्यासोबत असं झालं होतं किंवा त्यांनी मला काहीतरी बोललं, म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या, ती जर भूतकाळामधल्या असेल, तर आपल्याला भूतकाळामधल्या अशा काही गोष्टी त्या आपल्याला त्रासदायक असतात. आणि ज्यावेळेस आपण भूतकाळामधल्या असा त्रासदायक गोष्टीचा विचार करू लागतो ना, त्यावेळेस मात्र आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं किंवा आपण निराश होऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपण निगेटिव्ह गोष्टी विचार करतो ना, ज्यावेळेस सारखं नकारात्मक गोष्टी विचार करतो, त्यावेळेस मात्र आपण थकल्या जातो. तुम्हाला हा प्रयोग किंवा तुम्हाला हा अनुभव आला असेल की ज्यावेळेस आपण शारीरिक कष्ट करतो ना, त्यावेळेस आपल्याला एवढा थकवा जाणवत नाही. पण तेच जर आपण आपला दिवसातला 2-3 तास असो, आपण नकारात्मक गोष्टीचा विचार केला, सारखं भूतकाळातल्या दुःखदायक गोष्टीचा विचार केला, तर मात्र आपण इतकं थकल्या जातो की जेवढा आपण शारीरिक श्रमानंतरसुद्धा थकत नाही, तेवढा आपण आपल्या नकारात्मक विचारामुळे थकतो. आणि ज्यावेळेस आपण सारखं भूतकाळामध्ये रमला जातो ना, त्यावेळेस मात्र काय होतं, जी काही अडचण आपल्याला आलेली असेल, त्या अडचणीमधून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला विचार करण्यासाठी आपलं डोकं मात्र काम करत नाही. कारण सारखं नकारात्मक विचार, सारखं भूतकाळात राहिल्यामुळं, त्या भूतकाळामध्ये राहिल्यामुळं आपण निराशेमध्ये जातो आणि आपल्याला नवनवीन विचार येत नाहीत. त्यामुळं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला भूतकाळामध्ये नेहमी रमत राहायचं नाही, तर वर्तमानामध्ये काय चालले किंवा आपल्या अडचणी कशामुळं आलेल्या आहेत, त्याच्यात आपण काय करू शकतो याच्यावरती फोकस करायचा आहे. 2 नंबरची गोष्ट आहे, म्हणजे 2 नंबरची टीप आहे, टीप म्हणू शकता तुम्ही. 2 नंबरची टीप आहे आपल्याला काय वाटतं, ज्यावेळेस आपल्याला अडचणी येतात ना, आपण काय विचार करतो, आपल्यालाच सारख्या अशा अडचणी येतात,
म्हणजे मलाच अशा अडचणी येतात हा विचार आपल्याला सोडायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला काही अडचणी येतात ना, हे मात्र सगळ्यांनीच अनुभवलं असेल की आपण नेहमीच म्हणतो माझं नशीबच असं आहे, मलाच अशा अडचणी येतात आणि मला हे अशा अडचणीतनं मग वैताग आलेला आहे, म्हणजे असे आपल्या तोंडातनं वाक्य निघत राहतो आणि आपण नेहमी हाच विचार करतो की माझं नशीबच असं आहे की माझ्याच नशिबामध्ये असे अडचणी येत असतात, मलाच अडचणी येत असतात. तर हा गैरसमज आपल्याला सोडायचा आहे की मलाच अशा अडचणी येतात, माझंच नशीब खराब आहे. ज्यावेळेस आपल्याला काही अडचणी येतात ना, त्यावेळेस तुम्ही नक्की आपल्या आजूबाजूला बघा, त्यांचं निरीक्षण करा. कारण की जीवन प्रवास हा सगळ्यांचा सारखा आहे, सगळ्यांनाच अडचणी येत असतात. पण ज्यावेळेस आपल्याला अडचण येते ना, त्यावेळेस मात्र आपण पहिल्यांदा विचार करतो की आपल्यालाच अशा अडचणी येत असतात आणि मग आपण तिथं खचल्या जातो. कारण की ज्यावेळेस आपण आजूबाजूला बघतो ना, मग आपण दुसऱ्यांचं लगे म्हणजे सुखच बघण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या जीवनामध्ये किती सुख आहे ना, त्याला कसलंच टेन्शन नाही आहे, तो एकदम मजेत राहतो किंवा ते एकदम मजेत राहते, तिला काही टेन्शनच नाही आहे. तर आपल्याला काय भास होत असतो की दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख आहे, दुसऱ्यांना अडचणीच येत नाहीत, ज्या काही अडचणी आहेत ना ते माझंच नशिबात आहेत. त्यामुळं असा जर विचार करत राहिलो ना आपण, तर आपल्याला त्या अडचणीमध्ये आपण अजून खचल्या जातो. कारण की तिथंसुद्धा आपल्याला निराशा येते, ज्यावेळेस आपण आपल्याच नशिबाला कोचत असतो, आपण स्वतःलाच दोष देत असतो. त्यावेळेस आपल्याला नवीन विचार येत नाहीत आणि त्याच्यामध्येच आपण गुरफटल्या जातो की बार बार तोच विचार करतो की माझ्या नशिबातच हे काय आहे. तसं न करता आपली जे अडचण आहे, आपल्याला त्या अडचणीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्याला हा विचार करायचा आहे की आपल्यासारखेच दुसऱ्यांनासुद्धा अडचणी असतात, ते सुद्धा त्या अडचणीतनं तोंड देऊन बाहेर पडलेले असतात. तर त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला जी अडचण येते तर ती आपलीच नसून सगळ्यांचा जीवनप्रवास खडतर असल्यामुळं सगळ्यांनाच अडचणी येत असतात. त्यामुळं हा गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे की आपल्यालाच अडचणी येत असतात. नंबर 3ची गोष्ट आहे की लोक काय म्हणतील. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण सगळेच जण म्हणू शकतो असा विचार करतो की लोक काय म्हणतील. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना जर तुम्ही नेहमी हा विचार तुमच्या डोक्यामध्ये आणत असाल की मला हे केल्यानंतर लोक कुठल्या विचाराने बघतील किंवा काय म्हणतील, तर असं जर तुमचा विचार असेल ना, तर तुम्ही नवीन कुठलीच गोष्ट करू शकत नाही. किंवा जर तुम्हाला कुठली अडचण आलेली असेल, त्या अडचणीमध्ये बाहेर पडताना तुम्ही जर प्रत्येक पाऊल उचलताना हा जर विचार करत राहिलात की लोक काय म्हणतील, कुठल्या विचाराने मला लोक बघतील, हा जर विचार आपण नेहमी करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये पुढं जाऊ शकत नाही, काही नवीन गोष्ट करू शकत नाही किंवा जी काही अडचण आली असेल त्या अडचणीमध्ये आपण नवीन विचार करू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही डोक्यात येऊ देऊ नका की मला लोक काय म्हणतील. जे तुम्हाला विचार आला असेल ना, त्याच्यावरती तुम्ही पाऊल उचला, तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात सोपी गोष्ट, मी अनुभवलेली गोष्ट, मला असं वाटतं की आपण काही करायच्या अगोदर ना आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे की ही गोष्ट योग्य आहे का, अयोग्य आहे. कारण की असं वाटतं आपलं मन ना कधी आपल्याला चुकीचं सांगत नाही. त्यामुळं तुम्हाला जर ती गोष्ट योग्य वाटत असेल ना, तर तुम्ही हमखास कुठलीही शंका डोक्यात न आणता तुम्ही ती गोष्ट करा. की असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही आहे. नंबर 4ची गोष्ट आहे, ही वेळसुद्धा निघून जाईल. हा विचार आपल्याला नेहमी आपल्या डोक्यामध्ये आणायचा आहे. आपल्या मनाला आपल्याला सांगायचं आहे ही वेळसुद्धा निघून जाईल. कारण निसर्गाचा नियमच आहे, परिवर्तन, बदल हा ठरलेलाच असतो. ती सुखाची गोष्ट जरी असेल तरी ती टिकून राहणार नाही आणि त्याचबरोबर दुःखाची जरी गोष्ट असेल, काही अडचण जरी असेल तर तीसुद्धा टिकून राहणार नाही. कारण की वेळ ही स्थिर एका जागेवर म्हणजे थांबत नाही, तर ती निघून जाईल. त्यामुळं ही वेळसुद्धा निघून जाईल, ही गोष्ट आपल्याला वारंवार आपल्या मनाला सांगायचं आहे. मला एक सांगावंसं वाटतं की आजकाल बघा आत्महत्येचा जो प्रकार आहे तो प्रमाण खूप वाढलेला आहे. तर
जर सगळ्यांनी जर असा विचार केला की नाही, मला जी अडचण आलेली आहे ना ती काही थोडी स्थिर राहणार आहे, तर हा जे आत्महत्येचा जो वेळ आहे तो आपण टाळू शकतो. लगेच आपण आपल्या मनाला सांगायचं आहे, हे घडलेलं आहे ना, हे आता घडलेलं आहे पण हे असंच राहणार नाही ना, ही अडचण अशीच राहणार नाही, ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे. दुःखाची वेळ सुद्धा निघून जाणार आहे माझ्यासाठी, सुखाची वेळ सुखाचे दिवससुद्धा येणार आहेत. हे आपल्याला आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला वारंवार आपल्याला विचार करायचा आहे की दुःखाची वेळसुद्धा आपली निघून जाणार आहे, सुखाची वेळ आपल्याला येणार आहे. असं जर आपण वारंवार आपल्या मनाला सांगत राहिलो ना, तर आपल्याला थोडीशी ऊर्जा भेटेल, आपल्याला थोडीशी हिंमत येईल की ही वेळ निघून जाणार आहे. 5वी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपल्याला कुठलीही अडचण येते, कुठलीही संकट येतात, त्यावेळेस आपण एकदम न थांबता त्या संकटामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे, छोटे छोटे पावलं उचलायचे आहेत. भले बऱ्याच वेळेस कसं होतं, आपल्याला अचानक अडचण आली, अचानक काही झालं ना, तर आपण तिथं लगेच हिंमत हारल्या जातो. आपल्याला काही नवीन करावंसं वाटत नाही, नवीन विचार येत नाहीत, त्या अडचणीतून बाहेर काय करावं याचा आपण विचार करतच नाही, तर आपण त्याच्यामध्येच त्याच दुःखात डुबलेलं असतो. तर तसं न करता आपल्याला त्या संकटामध्ये जे काही अडचणी आल्यात ना, त्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला छोटी छोटी पावलं उचलायची आहेत. उदाहरणामध्ये जर आपले अचानकच जॉब गेला, समजा आपण कुठेतरी काम करतोय आणि ते अचानकच सुटलं गेलं, तर मग काय होणार आहे, आपला सगळा प्रपंच थांबणार आहे आणि मग आपण एका अडचणीमध्ये सापडू आणि मग आपल्याला असं वाटेल की आता काय होणार, कसं होणार. मग आपण थोडीशी निराश होऊन तिथंच न थांबता तर आपल्याला त्या ठिकाणी नवीन काही करू शकतो का, लगेच आपण कमी पगाराचीच का असेना तुम्ही दुसरी नोकरी शोधू शकता किंवा छोटंसं बिझनेस काही तुम्ही सुरुवात करू शकता किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्यातून तुम्ही नवीन काही उभारू शकता का, याच्याकडे आपल्याला बघायचं आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही अडचणीमध्ये असाल ना, तर तशाच एका जागी न राहता तुम्हाला छोटे छोटे पावलं उचलून जे आहे तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. पुढची गोष्ट आहे आपली जी आपल्याला करायची आहे, ते म्हणजे आपल्याला मजबूत व्हायचं आहे. म्हणजे जेवढं आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतील, जेवढं दुःख येईल ना, त्यावेळेस आपण वर्षभर मजबूत होणार आहोत. त्यामुळे कुठलंही दुःख आलं ना, तरी आपण त्याला हिमतीने त्याच्यामधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की ज्यावेळेस ना आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा दुःखाच्या गोष्टी घडतात, संकट येतात, त्यावेळेस आपण मजबूत बनलेले असतो, आपल्यामध्ये एक हिंमत आलेली असते. त्यामुळं कुठल्याही अडचणीमध्ये आपल्याला घाबरायचं नाही आहे. तर आपल्याला वर्षभर जे आहे त्या अडचणीतून बाहेर पडून आपल्याला त्याच्यामधून एक मजबूतपणा, एक हिंमत आपल्यामध्ये आणायची आहे. तर ना की आपल्याला तिथं लगेचच खचून पडायचं नाही आहे. पण निसर्गाचा नियम जसा आहे, जेवढ्या अडचणी येतात ना, जेवढे दुःख येतात ना, त्यावेळेस आपण वर्षभर मजबूत बनलेला असतो. फक्त थोडीशी मनाची आपल्याला तयारी ठेवायची आहे. नंबर 7ची आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक तरी असा व्यक्ती ठेवायचा आहे जे आपल्याला अशा अडचणीमध्ये आपल्यासोबत असणार आहे, आपल्याला थोडासा आधार देणार आहे. अशी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजेत. ती व्यक्ती कुणीही असू शकते, आपला नवरा, आपली बायको, आपली मुलं, असल्या आपल्या परिवारातले किंवा आपले मित्रमंडळी, कोणीही असू शकतो. किंवा ज्याला तुम्ही मानता, अशी एक जी शक्ती, ज्याला आपण देव म्हणतो, निसर्ग म्हणतो, अशी एक जी कुठलीही शक्ती जी तुमच्यासोबत असायला पाहिजे. असा कुठलाही एक व्यक्ती तुमच्यासोबत असायला पाहिजे, जेणेकरून अशा अडचणीमध्ये तुम्हाला हिंमत देण्यासाठी, तुम्हाला आधार देण्यासाठी यांची मदत होणार आहे. किंवा त्या व्यक्तीसमोर तुम्ही तुमचं दुःख सांगून थोडंसं हलकं होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तिथून नवीन ऊर्जा मिळेल. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये एकतरी असा व्यक्ती आपण ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याचा तुमच्यावरती पुरेपूर विश्वास राहणार आहे. जे तुम्ही काही कराल ते योग्य आहे किंवा तुमच्या पाठीशी नेहमी राहणारा असा एक व्यक्ती तुम्हाला आपल्या जीवनामध्ये ठेवायचा आहे. तर या होत्या आपल्या अशा काही टिप ज्या आपण अडचणीमध्ये उभारण्यासाठी किंवा मजबूत होण्यासाठी वापरू शकतो, आपल्यामध्ये बदल करू शकतो. तर जाता जाता मी शेवटी अजून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. ती शॉर्ट आणि स्वीट, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं. तर माझे मिस्टर मला नेहमीच म्हणत असतात, ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये काही अडचणी येतात किंवा असं जे दुःख येतं त्यावेळेस मी खचल्या जाते, त्यावेळेस ते मला एक नेहमी सुचवतात की एक गाणं असं आहे
ते गाणं तू नेहमी ऐकत जा ज्यावेळेस तुला दुःख होतं किंवा काय अडचणी असतात. तर मला असं वाटलं हे गाणं मी तुम्हाला सांगू शकते. खरंच गाणं खूप छान आहे, जेणेकरून आपण आपल्या मधून बाहेर पडू शकतो, लगेच आपल्याला थोडीशी ऊर्जा मिळू शकते. तर या गाण्याचे मी 2 बोल तुमच्या पुढं गाऊन दाखवेल. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. तर चला, आज माझ्या व्हिडिओचा शेवट मी एका छोट्याशा गाण्याने केलेला आहे. तर हे गाणं कसं वाटलं, माझा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.